नमस्कार, मी आकाश जाधव. एक मोठी गुड न्यूज जी ती महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ती म्हणजे यावर्षी एसएससीच्या एक्झाममध्ये असे काही बदल झालेले आहेत की ते बदल महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या पथ्यावर पडणार आहेत. त्यांच्यासाठी एक पॉझिटिव्ह न्यूज आहे. ती काय कशी आपल्याला आजच्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचंय. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की एसएससी जी आहे ती सीजीएल, सीएचएसएल, एमटीएस, त्यानंतर जीडी, सिलेक्शन पोस्ट, जेई या माध्यमातून दरवर्षी जाहिरात जी ती काढते. आता सध्याला आजची न्यूज आहे कुठे स्टेट गव्हर्नमेंट, आपलं राज्य शासन, एक मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या माध्यमातून 13 निर्णय घेतले होते. त्या माध्यमातून निपुण सेतू नावाची एक योजना तिने लागू केलेली आहे. ही योजना केंद्र सरकार मागच्या काही वर्षापासून राबवते. अर्थात 10वी लेवलच्या सगळ्या मुलांना एक परीक्षा, 12वी लेवलच्या सगळ्या मुलांना एक परीक्षा, ग्रॅज्युएशन लेवलच्या सगळ्या मुलांना एक परीक्षा. साधारणतः ही पद्धत जी आहे ती काही वर्षापासून एसएससीच्या माध्यमातून जी ती सुरू आहे. त्यात एक मोठी ऍड काल आली एसएससी सिलेक्शन पोस्टची. 3000 जागा प्लस असलेली ऍडव्हर्टिजमेंट, ज्यामध्ये 10वी लेवलच्या काही जागा आहेत, 12वी लेवलच्या काही जागा आहेत आणि ग्रॅज्युएशन लेवलच्या काही जागा आहेत. तर एक मोठी संधी विद्यार्थ्यांना या ठिकाणी आहे. पण एसएससीनं एक्झाम पॅटर्न मध्ये एक मोठा बदल केलाय. ती म्हणजे या वर्षी एसएससीनं सिलेक्शन पोस्टच्या जाहिरातीच्या निमित्तानं आता सेक्शनल टाइम लिमिट आणलेला आहे आणि 99.99% अपकमिंग जेवढे काही एक्झाम असतील, सीजीएल, सीएचएसएल, एमटीएस आणि तत्सम जेवढे काही एक्झाम असतील, या सगळ्या एक्झामसाठी ही पद्धत पुढे लागू होण्याची एकदम दाट शक्यता आहे. सर, एकदम असं होतंय, ह्याच्यात एवढं विशेष वाटण्यात काय, तर त्या पाठीमागे दोन कारण आहेत. एक म्हणजे या विद्यार्थ्यांवर ह्या एक्झाम मध्ये एसएससीच्या आजपर्यंत नॉर्थच्या मुलांच्या, उत्तर भारतातल्या मुलांचा पगडा होता. त्या पाठीमागे कारण ते गणित आणि रिझनिंगचा अभ्यास जो आहे तो इकडच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने करतात. पण भाषा विषयामध्ये जसं आपण काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत जातो, तसं भाषा जी ती इंग्रजी भाषा जी ते अधिकाधिक चांगली होत जाते. तर त्यामुळं त्याचा एक एक्स्ट्रा एज नॉर्थ इंडियातल्या मुलांपेक्षा पश्चिम महाराष्ट्रातल्या मुलांना आहे. तर त्यामुळं सेक्शनल कट ऑफ मुळे आतापर्यंत जी हाराकिरी विद्यार्थ्यांची बँकेच्या एक्झाम मध्ये होते, जी इतर एक्झाम मध्ये होते, ती इथं होत नव्हती, ती या निमित्ताने तिकडे होईल आणि त्याचा इनडायरेक्ट इम्पॅक्ट विद्यार्थ्यांना, इथल्या विद्यार्थ्यांना होणार आहे. तर पहिला फायदा त्याच्या पाठीमागे हा आहे की या विद्यार्थ्यांना, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना एक एज मिळणार आहे. नंबर 2, एसएससी मध्ये आतापर्यंत पेपरची डिफिकल्टी लेवल ती सीएचएसएल असो, सीजीएल असो, एमटीएस असो, सोपी असल्यामुळे विद्यार्थ्यांना खूप सोपे पेपर यायचे, त्यामुळे कट ऑफ वर जायचे. पण सेक्शनल कट ऑफ ऍड केल्याच्या नंतर ओव्हरऑल कट ऑफ वर पण एक चाप बसेल आणि ओव्हरऑल कट ऑफ सुद्धा खाली येतील. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षांची तयारी सोबत करायची आहे, आपण संकल्प एज्युकेशन जे आहे ते 15 एप्रिल पासून दुपारी 1 ते 6 या वेळेमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे एक ऑफलाईन बॅच स्टार्ट करत आहे. तर निश्चितच जे तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांनी याचा लाभ घ्यायचा आहे. आपलं जे कोचिंग आहे ते ऍक्च्युअल कोचिंग एरियामध्ये, त्यामुळे बाहेर गावून जरी कोणता विद्यार्थी पुढच्या आठवडाभरामध्ये 20 तारखेपर्यंत 22 तारखेपर्यंत आला, तर आसपास त्याला सगळ्या सुविधा, ज्या ते सेपरेट लेडीज आणि जेंट्स हॉस्टेल असेल, मेस असेल, रीडिंग असेल, या सगळ्या गोष्टींची फॅसिलिटी आसपास एरियामध्ये अवेलेबल आहे. सोबतच आता जर एसएससीची बॅच केली तर सीजीएल, सीएचएसएल, एमटीएस, रेल्वेची एक्झाम, ह्या सगळ्यांसाठी बाकी काहीच करण्याची गरज नाहीये. एका बॅचच्या निमित्ताने ते सगळं होऊन जाईल. आणि महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं संकल्प एज्युकेशन असं एकमेव ठिकाण असेल ज्या ठिकाणी ह्या परीक्षांचं वातावरण आसपास असल्यामुळं त्या वातावरणात अभ्यास